मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले। देशद्रोही पितुके कुत्ते मारो निघाला में परते। देवदास पावती भत्ते यदर्थी संशयो नाही। देवमस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा। मूर्ख बनवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। जावळी जावळी म्हणजे जयवल्ली। एका बाजूला घनदाट झाडी, महाबळेश्वर, भोरप्या आणि रायगडासारखे अभेद्य जंगल, किल्ले कपाऱ्या आणि तिथूनच कोकणात उतरलात तर थेट अरबी समुद्र अशी ही जावळी खोऱ्याची रचना। ज्या जावळी खोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजुल्ल्याचा कोथळा काढला, आदिलशाही फौजेचा डंका वाजवला, अशी ही जावळी। ह्या वर्षाची मोहीम ह्या जावळी खोऱ्यातून होणार होती। नमस्कार मंडळी, जय श्रीराम। स्वागत तुमचं आपल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मोहीम 2024मध्ये। श्री क्षेत्र रायरेश्वर ते श्री प्रतापगड ह्या मार्गाने होते। मोहिमेची सुरुवात ही गावातील ग्रामदैवताच्या दर्शनानं आणि आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानं झाली। आज मोहिमेतील दिवस पहिला, म्हणून मग मावळ तालुक्यातून आम्ही धारकरी दुपारी 12-1च्या दरम्यान रायरेश्वराच्या पायथ्याला असलेल्या कोर्ले गावात दाखल झालो। कोर्ले गावातून आल्यानंतर केंजळगड आणि रायरेश्वराच्या मधली जी खिंड आहे की नाही, त्या खिंडीत आता पोहोचलोय। आता याच ठिकाणी गर्दी खूप झाल्यामुळे आपल्या बसेस इथेच, आपण इथून उतरलोय। बॅकपॅक वगैरे आपण सगळं सोबत घेतलेलं आहे आणि पाठीमागे तुम्हाला रायरेश्वराचे पठार दिसते, तिकडे आपण आता जाणार आहोत। रायरेश्वरवर येण्यासाठी तशा 5 वाटा आहेत। आपण ज्या वाटेने चाललोय त्याला शॉनदरा असं म्हणतात, आणि ही वाट जर सोडली तर गायदरा, वाघदरा, सांबरदरा आणि गणेशदरा, सो अशा 4 देखील अजून दुसऱ्या वाटा आहेत ज्या वाटेने आपल्याला रायरेश्वरवरती जाता येतं। आपण ह्या रस्त्याने आत्ता जो चाललो आहे की नाही, तो खूपच चांगल्या पद्धतीमध्ये सिमेंटचा रोड केलेला आहे। पण या अगोदर जर कोणी रायरेश्वराला आलं असेल सो त्याला माहिती आहे की हा जो त्या खिंडीपासून ते रायरेश्वराच्या त्या पार्किंगपर्यंत जाण्यासाठी हा पूर्ण ऑफरोड होता। आणि आता बघताय तुम्ही किती कायापालट झालं या वाटेचा। थोडंसं पुढे गेल्यानंतर मग आपल्याला वरती लोखंडी शिडी लागेल आणि ती चढून गेल्यानंतर मग आपण त्या प्लॅटूला लागू रायरेश्वराच्या वाटेमध्ये। बघताय तुम्ही मोहिमेसाठी केलेली तयारी। प्रत्येक ठिकाणी असे मावळ्यांचे पोस्टर लावले आहेत। इकडे हा बोर्ड लावलेला आहे, तुम्हाला दिसत असेल की शिडीची वाट आणि पायवाट म्हणजे गायवाट जे म्हणतो आपण ती आहे, आणि आपण शिडीची जी वाट म्हणतोय तो आपली शॉनदऱ्याची वाट आहे। सो तो मार्ग इथून जातो गायवाटेचा, आणि गायदरा म्हणजे, आणि शॉनदरा इथून वरती। तर पठारावर जाण्यासाठी ही पहिली लोखंडी शिडी लागलेली आहे, आणि तुम्ही शिस्त पाहताय दहाकरांची। किती जरी संख्या असली तरी 1 बाय 1 वरती चढतायत। आता इथं वरती गेल्यानंतर ही पहिली शिडी आणि दुसरी अजून लोखंडी शिडी आहे, ती वरती चढून गेल्यानंतर आपण रायरेश्वराच्या पठारावरती पोहोचतो। इकडे जर तुम्ही पाहिलं तर रायरेश्वर हे, आणि ह्या रेंजवरून पलीकडे आपल्याला केंजळगड दिसतोय। बरेच धारकरी रायरेश्वराचं दर्शन घेऊन ह्याच रेंजवरून पलीकडे केंजळगडाच्या दर्शनासाठी गेले। खालती केंजळवाडी आहे, आणि आता इकडे जर तुम्ही बघाल तिकडे तुम्हाला जी गर्दी दिसते तिकडे आता गुरुजी आलेले आहेत। सो गुरुजी देखील आता वरती येतील, त्यांचं दर्शन घेऊयात आपण देखील। एक मागे आपण त्या शॉनदऱ्याच्या वाटेने वरती चढून आलो प्लॅटूवरती। अगदी नाही म्हटलं तर 15 ते 20 मिनटंच लागली, गर्दी होती त्यामुळं। आणि
आता प्लेन वॉकला लागलोय. रायरेश्वराचं जे स्वयंभू शिवमंदिर आहे तिकडे पोहोचलोय. पुढे येताना याच्या अगोदर आम्हाला जे पाण्याचं टाकं लागलं, तिथं गोमुखातून पाणी येत होतं, असं तो पाणीसाठा आमचा रिता झालेला मी भरून घेतला आणि पुढे आलो. आणि आता इथं आल्यानंतर भरपूर धारेकऱ्यांची गर्दी आहे. आतमध्ये जाऊयात, शंभू शंकराचं दर्शन घेऊयात. पुढं असलेल्या जमिनीचं देवीचं मंदिर आहे, देवीचं दर्शन घेऊयात. रायरेश्वराचं हे स्वयंभू शिवमंदिर म्हणजे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं ह्यासाठी शपथ घेतली होती. मावळ तालुक्यातून आज भरपूर धारकरी आलेत. आपल्यासोबत आहेत. पहिले दादा तुमचं नाव काय? प्रवीण सोनवणे, तुमचं? ओंकार जगदाळे, सुनील पडतरे, ओमकार मुरे, विशाल भागवत, मनोज खुरसुले, अमित खोंडगे, प्रथमेश गांधले, प्रथमेश जाधव, शुभम मोरगडे, योगेश पवार, प्रेमा गोले, कार्तिक जगदाळे, शौर्य वाघ, ओंकार उटकर, चेतन हरट, स्वप्नील बारी, विशाल महाजन, रोहन शिंदे. जय श्रीराम. जय श्रीराम. अशी भरपूर लाईन आहे. मावळ तालुका असेल, बेळगाव तालुका असेल, बेळगाव जिल्हा असेल, सगळ्यातून आले. कर्नाटकामधून देखील काही धारकरी आले आहेत. त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया. ते कुठून आलेत, कसे आलेत आणि का आलेत. सो दादा, ನಾವು ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಹತ್ತನೇ ತಾಲೂಕಿನಿಂದ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಸೊ ನಾವು ರಾಯರೇಶ್ವರದಿಂದ ಪ್ರತಾಪಗಢ ಮೊಹಿಮ ವರ್ಷ ಮೊಹಿಮ್ ಬರ್ತೀವಿ. ಈ ಸಲಾನು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಸೊ ನಾವು ಈ ಸಲ ನಮ್ಮ ಹತ್ತನೇ ತಾಲೂಕಿನಿಂದ ಒಂದು 70 ಜನ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಫುಲ್ ಎಕ್ದಮ್ ಮಜಾ ಬರ್ತೈತಿ. ಒಂದ್ ಟೈಪ್ ಏನೋ ಇತಿಹಾಸ ನಮಗೆ ತಿಳ್ಕೊಳಕ ಇದನ್ನ ಅನಿಸ್ತೈತಿ. ನಮ್ಮ ಹಳಿ ಇತಿಹಾಸ ನಮಗೆ ತಿಳ್ಕೊಳಕ ಒಂದು ಅನುಭವ. ಸೊ ಫುಲ್ एक्साइटेड ಅದೀವಿ ನಾವು ಇದೆಲ್ಲ ನೋಡ್ಲಕ. दादा ही व्हिडिओ आपल्यातली महाराष्ट्रातील लोकल देखील बघतात. सो प्रत्येकालाच कन्नड कळत नाही. तुम्ही कन्नडमध्ये जे सांगितलं ते फक्त आता मराठीमध्ये सांगा. आम्ही बेळगाव जिल्हा हतनी तालुक्यातनं आले. आम्ही कर्नाटक राज्य बेळगाव जिल्हा हतनी तालुक्यातनं आले. सो आम्ही वर्ष आम्ही मोहीमला येते. दरवर्षी आम्ही मोहीमला येते. ह्या वर्षी रायरेश्वरचे प्रतापगडचे आम्हाला जे कळलं मोहीम आहे म्हणून आम्ही बघायला आले. ह्या वर्षी तर आम्हाला फुल एक्साइटेड आहे. ह्या वर्षी मोहीमचं काय ते बघायला पाहिजे. आज तर फर्स्ट डे आहे. बघू आता कसं काय होते. जय श्रीराम. जय श्रीराम. आता आपण धारातीर्थ गडकोट मोहीम पहिला दिवस या ठिकाणी पहिला पदार्थाचा आस्वाद येत आहे. तरी पाहू शकतो आपण असं या ठिकाणी जेवण आहे. त्यात आपण सजावट केलेली. तर आपण रोल करूया. मोहिमेतील आजचा पहिला दिवस आहे. पलीकडे आपल्या रायरेश्वराचं स्वयंभू मंदिरात दर्शन घेतलं आणि सगळे धारकरी आता पटंगणामध्ये आलेले आहेत. आज मोहिमेचा मुक्काम जो आहे ह्याच गावात होणार आहे किंवा या पठारावरती होणार आहे. यंदाची धारातीर्थ गडकोट मोहीम म्हणजे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली ते रायरेश्वर पठार आणि महाराजांनी ज्या ठिकाणी पराक्रम गाजवला तो प्रतापगड. म्हणजे प्रतिज्ञा ते पराक्रम असा आपला प्रवास होणार होता. सदा वसंत हृदयारविंदे भवं भवामि सैफं नमामि करपूरगौरं करुणावतारं संसारसारं Hare Ram, Hare Ram.
आज मोहिमेतील पहिल्या दिवशी आमची जास्त पायपीट झालेली नव्हती. रायरेश्वरावरील महादेवाचं दर्शन घेतलं, ध्वजाची पूजा झाली, तुळजाभवानीची आरती घेतली आणि मोहिमेला सुरुवात झाली. याच ठिकाणी आज आमचा मुक्काम होणार होता. दिल्लीवरून आलेले पुष्पेंद्र कुलश्रेष्ठी यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सोबत असलेला भाकर तुकडा खाऊन रायरेश्वरावरील या मोकळ्या पटांगणामध्ये आम्ही झोपी गेलो. स्वयंभू शंकराची पिंडेवरही हेच त्या पाण्याचा साठ आहे. ॲक्च्युली तळ नाही आहे, पाण्याचा झरा आहे. आज आमचा जो मुक्काम असणार आहे की नाही तो कृष्णा नदीच्या कडेलाच असणार आहे, कारण की हा जो ब्रिज बांधलेला आहे तो कृष्णा नदीवरतीच बांधलेला आहे. पाठीमागे तुम्हाला कृष्णेचं खोरं दिसतंय, या साईडला देखील हे जे खोरं दिसतंय की नाही नदीचं हे कृष्णाचंच आहे. आणि पुढे जाऊन ह्याच नदीवरती मागे बांधलेला आपल्याला डॅम दिसत होता, धोम बलकवडे आपण डॅम म्हणतो की नाही तो तोच आहे. जाऊ शिवबाची गावा गावा शिवबाची गावा जाऊ शिवबाची गावा गावा शिवबाची गावा शिवबाची गावा गावा शिवबाची गावा जाऊ शिवबाची गावा शिवबाची गावा जाऊ शिवबाची गावा